आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सरनोबतवाडी येथे महिलेची हातोडीने ठेचून निर्घृण हत्या, सख्ख्या दीराचा हल्ला, आरोपी फरार। आमचे गांधीनगर प्रतिनिधी नितीन कोळी कळवतात की सरनोबतवाडी तालुका करवीर सरनोबतवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत एका महिलेची हातोडीने डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार रुक्मिणी धर्मेंद्र सहानी वय 26 वर्ष सध्या राहणार महालक्ष्मी कॉलनी सरनोबतवाडी हिच्यावर त्यांचे सख्खे दीर श्रीमधर बसंत सहानी वय वर्ष 30 सध्या राहणार महालक्ष्मी कॉलनी सरनोबतवाडी यांनी हातोडीने हल्ला केला। कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। आरोपीने रुक्मिणी सहानी यांच्या डोक्यात हातोडीने जोरदार वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या। घटनेनंतर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी CPR कोल्हापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आणि काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। घटनेनंतर आरोपी श्रीमंदर बसंत सहानी हा घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। घटनेची माहिती मिळताच LCBचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण तसेच करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांनी पंचनामा करून पुरावे संकलित करण्याचे काम हाती घेतले असून हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे। या घटनेमुळे सरनोबतवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। गांधीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।